नमस्कार मंडळी, मी बघूया तुमचं स्वागत आहे. बाप्पा एकदा घरी आले की घरातलं संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. घरामध्ये सतत फुलांचा, अगरबत्तीचा आणि धुपाचा सुगंध सतत दरवळत असतो. तर आज आमच्या बाप्पाचा दुसरा दिवस आणि सकाळी लवकर उठून मी फ्रेश होऊन पहिले स्वयंपाकाला लागले. तर बाप्पा घरी आले की सकाळची कामं मी नंतर करते. पहिले मी बाप्पासाठी नैवेद्य तयार करते. बाप्पाचा नैवेद्य तयार झाला की नैवेद्य दाखवून आरती करून लगेच मी बाकीची सगळी कामं आवरून घेते आणि दुपारची सगळी जेवणावरी आवरून झाल्यानंतर मी बाप्पासाठी फराळ तयार करायला घेते. तर मला फराळ करायचं होतं म्हणून कृपाणी आणि तिच्या मैत्रिणीने जवळजवळ अर्धा किलो ड्रायफ्रूट मला कट करून दिले होते. कारण 10 दिवस रोज गोडाचा पदार्थ होता, त्यामुळे ड्रायफ्रूट कट केले असेल तर गोडाचा पदार्थ पटकन होऊन जातं. तर इथे माझी आई घरी आली होती, तर तिच्या मदतीने मी इथे करंजा आणि शंकरपाळ्या करून घेतल्या. तर दुपारी जे फराळ करायला घेतला होता ते रात्रीचे 1 वाजता आमचा फराळ तयार झाला. तर आईला काहीतरी मदत करायची म्हणून 4 भांडी घेऊन जवळजवळ अर्धा तास भांडी घासत बसली होती. आणि भांडी घासताना जे शूटिंग करायला गेलो तर म्हणते, आई माझी भांडी घासताना शूटिंग करू नको.